नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले सर स्वागत आहे. मित्रांनो, 2 दिवस झाला आपण पहिल्या दिवशी जे काय तत्कालीन आमदार होते संजय मामा शिंदे यांच्या पराभवाची कारण काय आहे हे आपण ज्येष्ठ पत्रकार नाशिर कबीर यांच्याकडनं जाणून घेतले. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण जे नूतन आमदार आहेत नारायणआबा पाटील यांच्या विजयाचे काय कारण आहेत किंवा त्यांची कशा प्रकारे रणनीती होती ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं. आज आपण हा तिसरा भाग शूट करत असताना या भागामध्ये आपण जे नौखे उमेदवार यामध्ये ह्या विधानसभेमध्ये सर्वांना पाहायला मिळाले. राजकारणाचा अनुभव होता, परंतु विधानसभेची उमेदवारी ही त्यांना पहिल्यांदा मिळालेली होती आणि त्या अनुषंगाने त्यांचा हा उमेदवारीचा अनुभव पहिल्यांदा, त्यामुळे त्यांचा चेहरा हा लोकांना माहिती होता. परंतु राजकारणामध्ये नेमकं त्यांची कशा प्रकारे एंट्री होते आणि किती प्रमाणात ते मताधिक्य घेतात किंवा खरंच विजयाच्या आसपास जातात का, किंवा येणाऱ्या काळामध्ये नेमकी त्यांची कशा प्रकारची वाटचाल असेल, ह्या सर्वच गोष्टींचा उहापोह करण्यासाठी आज आपल्यासोबत दरवेळेसप्रमाणे आपले ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ मार्गदर्शक नासिर कबीर हे आपल्यासोबत आहेत. नासिर भाई, पुनश्च एकदा आमच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज खऱ्या अर्थानं आपण या भागामध्ये जे राज्यमंत्री होते दिघा मामा, ज्यांना लाडानं सर्वच आणि आदरानं दिघा मामा म्हणायचे, ते दिघा मामांचे सुपुत्र दिग्विजय बागल हे राजकारणामध्ये पहिल्यांदा उतरले होते उमेदवार म्हणून. तर त्यांचा यामध्ये पराभव झाला असं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी त्यांनी मताधिक्य घेतलं 40,000च्या आसपास. तर नेमकं त्यांच्या पुढील राजकीय वाटचाल किंवा म्हणजे 4-4.5 वर्षांमधनं ते हे 5 ते 6 महिन्यांमध्ये ही 40,000चं त्यांनी हे सर्व काही कमवलेलं मताधिक्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं तिकीट मिळवून कशा प्रकारे ह्या सर्वच घटनांकडे पाहताय आपण? बागल गट हा राजकारणातला तसा जुना राजकीय घराणा आहे. सुरुवातीला दिगंबरराव बागल यांनी 2 टर्म आमदारकी भोगलेली आहे. सलग 2 टर्म ते आमदार होते. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी श्यामल वहिनी साहेब ह्याही आमदार होत्या. त्याच्यानंतर दुर्दैवाने त्यांची मुलगी रश्मी बागल यांचा 2दा पराभव झाला. एकदा तर निसटता पराभव झाला त्यांचा, बरोबर, 257 मतांनी. त्याच्यानंतर बागलांनी दिग्विजयला आमदारकीच्या रिंगणामध्ये उतरवलं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ट्विस्ट झालं. एक तर सहकारी साखर कारखाने, दोन्ही सहकारी साखर कारखाने त्यांच्या ताब्यात होते. त्या साखर कारखान्यामध्ये अनियमितता किंवा एक वेगळ्या प्रकारचं गोंधळ निर्माण झाल्यामुळं ते सहकारी साखर कारखाने आर्थिक टंचाईत आल्यामुळं त्यांना गेली 2-2.5 वर्ष किंवा 2 वर्ष त्यांना राजकीय अज्ञातवासात जावं लागलं. त्याचं कारण असं झालं की ते गाळप केलेल्या ऊसाचं ते लोकांना, शेतकऱ्यांना पैसे देऊ शकले नाहीत. सगळ्यात महत्वाचं ऊसाच्या वाहतुकीचं जी तोड वाहतूक असते त्या वाहनधारकांचे पैसे देता आले नाहीत. विरोधकांनी त्यांच्या साखर कारखान्याच्या कामकाजामध्ये अडथळे निर्माण केल्यामुळं त्यांना आर्थिक फायनान्स बी कुठून उपलब्ध झाला नाही. या सर्व घडामोडीमुळं त्यांची राजकीय पिछेहाट गेले 2 वर्ष झाली. ह्या पार्श्वभूमीवर ज्या वेळेस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला लोकसभेच्या दरम्यान, बरोबर, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप नेतृत्वाने त्यांना कारखान्यासाठी फायनान्स केला. फायनान्स केल्यानंतर त्यांनी लोकांना पैसे दिले, उशिराने आहे ना पैसे दिले. ते पैसे दिल्यानंतर त्यांनी विधानसभेची दावेदारी सुरू केली. बरोबर, हा इतिहास झाला. दावेदारी सुरू केल्यानंतर मुळात महायुतीमध्ये भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार याच्यातून ही उमेदवारी होती राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडे. परंतु संजय मामा शिंदेंनी ती उमेदवारी नाकारल्यामुळं ही उमेदवारी मग नंतर भाजपकडे जाईल
असं वाटायला लागलं. परंतु भाजपवाल्यांनी सांगितले की ही क्लेम तुमचा आहे, कारण शिवसेनेचा करमाळ्यात उमेदवार असतो, भाजपने एकदाही अद्यापर्यंत उमेदवार उभा केलेला नव्हता. हे सर्व घडामोडी घडत असताना त्याच्यामध्ये रश्मी बागल यांचंही नाव होतं विधानसभेच्या आधी चर्चेमध्ये, त्यांचं नाव आमदार म्हणून सगळे असं कुणालाही वाटत नव्हतं करमाळा तालुक्यात की ज्येष्ठ उमेदवार त्यांच्याकडे असताना, म्हणजे रश्मी दिदी उमेदवार असताना ह्याचं नाव निघू शकणार नाही किंवा हे उमेदवार असू शकणार नाही असं वाटत होतं. आणि किंबहुना दिग्विजय बागलांनी सुद्धा गेले विधानसभेच्या 2 महिन्यापूर्वीपासून त्यांनी दौरा चालू केलेले होते, महिनाभर अगोदर. त्यावेळेस ते सुद्धा रश्मी दिदींच दावेदारी करत होते. परंतु तिथं राजकीय घडामोडी अशा काय घडल्या वरती, त्याच्यामध्ये बागल गटाचे मार्गदर्शक पूर्वी किंगमेकर होते विलासराव गुंभरे सर, परंतु आता ते मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडतात. त्यांनी त्यांच्या परिवारात बसून, त्याच्यामध्ये दिदी आल्या, त्यांच्या माजी आमदार श्यामल वहिनी आल्या, या सर्वांनी बसून दिग्विजय बागलला त्यांनी सपोर्ट केला. आणि पहिली त्यांनी घोषणा कुंभारगावच्या सभेमध्ये केली, मांगीच्या सभेमध्ये, सॉरी, तिथं केल्यानंतर मग लोकांच्या लक्षात आलं की दिग्विजय उमेदवार झालेत. आणि त्याच्यानंतर मग एकनाथ शिंदेने त्यांना उमेदवारी दिली. त्याच्यामध्ये शिवसेनेने सुद्धा त्यांना आपलंसं म्हणजे स्वीकारून घेतलं आणि ते त्यांच्या प्रचाराच्या कामाला लागले. परंतु हे सर्व घडामोडी घडायला खूप उशीर झाला. म्हणजे ते हे सर्व घडामोडी निवडणुकीच्या ऐन तोंडावर झाले. दिग्विजय बागलला फक्त 30 दिवस किंवा 28 दिवस माझ्या माहितीप्रमाणे प्रचारासाठी वेळ मिळालेला होता. आता त्याच्यामध्ये धनुष्यबाण ही चिन्ह असल्यामुळं, आणि धनुष्यबाण चिन्ह ही नवीन नाही, तालुक्याला ही आणि तालुक्यातल्या मतदाराला ही परिचित आहे. त्याच्यामुळे त्यांना एक दिलाने शिवसेनेने सुद्धा एकमुखी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, त्यांचे बंधू वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी मनातून त्यांना उमेदवारी द्यायला लावली. आणि उमेदवारी दिल्यानंतर इथल्या स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांचा चांगला प्रचार केला, संघटन दिसलं. त्याच्यानंतर पूर्वीच बागल गटाचं अस्तित्व चांगल्या पद्धतीने करमाळा तालुक्यामध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक आणि त्या मतामध्ये रूपांतर झालं आणि दिग्विजय बागलला 40,800 मतं पडली. तसं त्या मानाने युवक आहे, तो नवीन आहे राजकारणात, आमदारकीची निवडणूक आज 33 वर्षे वय आहे त्याचं, 29, आणि समोरचे जर प्रतिस्पर्धी जर उमेदवारी बघितली तर वडीलधारी आहे. तसं त्या मानाने युवकांचा सुद्धा, तो युवक असल्यामुळे त्याला पाठिंबा चांगल्या पद्धतीने मिळाला आणि म्हणजे भरपूर त्याच्यामुळे त्याला त्या पद्धतीने समाधानकारक, पहिलीच निवडणूक असताना 40,000 मतं पडणं ही सुद्धा खूप चांगली आणि समाधानाची बाब आहे. आणि ह्या गोष्टीमुळं एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की दिग्विजय बागलला येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत त्याला होप्स आहेत. परंतु आता ज्या प्रकारे आपण सांगितलं की दिग्विजय बागल यांना येणाऱ्या काळामध्ये काहीतरी चान्सेस आहेत, त्यांना म्हणजे आशावाद आहे की आमदार होण्यासाठीचे. आता आपण जसं त्यांना इथून आमदारकीची रेस सुरू होती, महायुतीसाठी उमेदवार या ठिकाणी महेश चिवटे होते, त्याचप्रमाणे गणेश चिवटे होते भाजपाचे. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये रेस सुरू होती की बाबा आम्हाला ही उमेदवारी मिळाली पाहिजे, ओपरा उमेदवार चालणार नाही. म्हणजेच दिग्विजय बागल म्हणजे बागलांसाठी उमेदवारीचा प्रयत्न सुरू होता आणि भाजपाकडनं सुरू होता तो प्रयत्न. परंतु कुठेतरी महेश चिवटे यांचा विरोध हा म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढला शिवसेनेमधून, आणि बीजेपी मधून सुद्धा त्याचप्रमाणे सूर आळवला गेला. त्याचा कुठेतरी म्हणजे परत ह्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय सुद्धा दिसून आला की बाबा शिवसेनेमधला सुद्धा काही जो गट होता किंवा काही जो भाग होता त्यांनी सुद्धा प्रचार यंत्रणेत तेवढा सक्रिय सहभाग घेतलेला दिसून नाही आला. आणि त्याचप्रमाणे बीजेपीतले जे काही पदाधिकारी होते त्यांना तर निष्कासित करण्यात आलं आणि त्यांनी तर यामध्ये सहभाग घेतलेला दिसून नाही आला, अपक्षांना पाठिंबा दिला. याचा सुद्धा कुठेतरी बागलांच्या किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला फटका बसलेला दिसून येतोय. बरोबर आहे. आता कसं असतं, आघाडीचा धर्म, युतीचा धर्म म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन प्रचार करणं महत्वाचं असतं. परंतु ह्या निवडणुकीमध्ये होतं कसं, तिथं प्रतिष्ठेचा प्रश्न
निर्माण होतो. कारण युतीमध्ये 3 पक्ष आहेत. शिवसेना शिंदे गटाची आली, त्यानंतर अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आली, त्याचबरोबर भाजप आलं. भाजप हा मोठा पक्ष आहे. साहजिक आहे, भाजपमधून सुद्धा गणेश चिवटे इच्छुक होते. शिवसेनेमधून त्यांचेच बंधू जिल्हा प्रमुख महेश चिवटे इच्छुक होते. परंतु शेवटी कसं असतं, आपण दावेदारी करत असताना पक्षाच्या लेवलवर सुद्धा त्यांनी जो आदेश दिला तो पाळणं गरजेचं. आदेश तर शेवटी असतो, बरोबर. परंतु त्याच्या अगोदर वाघमारे साहेब पक्षातर्फे सर्वे होतो. कुठलाही उमेदवार देत असताना ती काय डोळे झाकून उमेदवारी देत नाहीत. भाजपने सर्वे केला, शिंदे सेनेने सर्वे केला, अजितदादांनी तर अगोदर तिकीटच द्यायचं ठरवलेलं होतं संजय मामाला. परंतु आता तो त्यांचा भाग होता, त्यांनी ते तिकीट नाकारलं. राहता राहिले हे 2 उमेदवार, महेश चिवटे आणि गणेश चिवटे. ह्यांच्या सर्वेमध्ये ह्यांचा सर्वे वीक आला म्हणजे ह्यांची टक्केवारी कमी आली. माझ्या माहितीप्रमाणे निवडून येण्याची माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेने केलेल्या सर्वेमध्ये शिंदे गटाच्या महेश चिवटेंना 8% पसंती होती आणि भाजपने केलेल्या सर्वेमध्ये रश्मी बागल यांना 16% होती. आता 16% महत्वाची आहे का 8% महत्वाची? आता त्या सर्वेच्या वेळेला गणेश चिवटे हे इच्छुक नव्हते. हे त्याच्यानंतर ते इच्छुक झाले, त्याच्यामुळे त्यांचा सर्वे मला म्हणजे माहिती नाही अधिकृत त्यांच्या पक्षाचा. ह्या सगळ्या घडामोडीमध्ये महेश चिवटेंना श्रेष्ठीने सांगितलं की तुमचं सर्वे असा वीक आहे, तर तुम्ही इतर उमेदवारांची किंवा इतर इच्छुकांची नावं सांगावीत, असं ह्या पद्धतीने त्याचं इंटरनल ठरलं. ह्या सगळ्या घडामोडीमध्ये भाजपचे गणेश चिवटे प्रमुख दावेदार झाले. त्यांनी वरती मुंबईला जाऊन देवेंद्र फडणवीसांकडे फिल्डिंग लावली. परंतु शेवटच्या घडामोडीमध्ये म्हणजे खेचाखेचीच्या राजकारणामध्ये बागल यशस्वी झाले. यशस्वी झाल्यानंतर तिथं दिग्विजय बागलला उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी देण्यात आल्यानंतर महेश चिवटेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांनी त्यांना जाहीर पद्धतीने पाठिंबा दिला. परंतु भाजपचे गणेश चिवटे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 3 ते 4 दिवस मौन पत्करलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या गटाचा मेळावा घेऊन संजय मामा शिंदेला पाठिंबा दिला. हा प्रकार ह्या निवडणुकीत झालेल्या सगळ्यांनी बघितलेला आहे. परंतु त्यांना ते फटकाही बसला बागलला. त्याच्यामुळं मताची डिव्हायडेशन झालं. बरोबर. आता त्याच्यानंतर गणेश चिवटेने दिलेल्या पाठिंब्याचं काय झालं, कुणाला किती फायदा झाला, तो भाग निराळा झाला. बरोबर. परंतु त्यावेळेस जी निर्मिती झाली, गणेश चिवटे दूध डेअरी चालवतात, शेतकऱ्यांशी मोठ्या प्रमाणात त्यांचा संपर्क आहे. त्याच पद्धतीने त्यांचं ते पतसंस्था चालवतात, विविध सामाजिक उपक्रमामध्ये ते अग्रेसर आहेत. ह्याचा जी काय समाजात जी मॅसेज गेला निवडणुकीत, तो एक युतीच्या उमेदवाराच्या विरोधातच गेला ना. बरोबर. त्याचा फटका दिग्विजयला बसला ना. असं त्यांना फटका बसला असं जरी आपण म्हणत असलो तरी त्या अनुषंगाने संजय मामांना सुद्धा त्याचा फटका बसला दिसून येतोय. बरोबर आहे ना. त्याचाही फायदा झाला नाही ना संजय मामा शिंदेला. ही खरंच आहे ना तितकं. कारण की आता मतदारांनी गणेश चिवटेचं ऐकलं नाही असं त्याचा अर्थ होतो ना. हा ना. आपण एकतर संजय मामाच बीजेपीचे उमेदवार आहेत असं थोडक्यात लाडक्या बहिणीने ऐकलं नाही. हा, लाडक्या बहिणीने गणेश चिवटेचं ऐकलं नाही. बरोबर. लाडकी बहिणी ही त्यांचाच प्रोजेक्ट आहे ना. बरोबर. भाजपचा, शिंदे सेनेचा. ऐकलं नाही. आता आपण हा जरी आता एक विषय घेतलेला असला की बाबा त्यांच्या पाठिंब्याचा विषय घेतला किंवा एक त्यांच्या आधीचा विरोधाचा विषय घेतला, त्यानंतर आता आपण जर बागल गटाचा जर विषय बघितला तर बागल गट हा तालुक्यातील जुना गट आहे. जगताप गट असेल, बागल गट असेल, आणि आता एक मला वाटतं नारायण पाटील गट हे आताचा आलेला आहे. म्हणजे एक मला वाटतं 1-1.5 दशक झालेला असेल पाटील गटाला, किंवा 1-2 दशक झाला असतील. परंतु हे 2 गट जे आहेत ते जुने गट आहेत. बागल गट कुठेतरी
जे त्यांच्या जुनी जी मोठ होती ती बांधण्यात कुठेतरी यशस्वी झालेली दिसून आले नाहीत. त्यात कुठेतरी त्यांना यश कमी पडलं किंवा प्रयत्न कमी पडलेले दिसून येत होते. बरोबर आहे. स्वर्गीय दिगंबरराव बागल असताना बागल गटाची खूप मोठी ताकद होती. परंतु त्याच्यानंतर स्वर्गीय बागलांचं निधनानंतर, दिगा मामाच्या निधनानंतर जी काही जुने कार्यकर्ते होते ते हळूहळू हळूहळू ह्यांच्यापासून अलग झाले. बरोबर. काही गोष्टींनी मनोखावली गेली. काय म्हणजे त्याला प्रमुख कारण म्हणजे कारखाने, बरोबर, सत्तास्थानं, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी साखर कारखाने ह्याच्यामध्ये जे सत्तास्थानं असतात, ह्या सत्तास्थानापासून कोणी अलग झालं की माणूस ऑटोमॅटिकली नाराज होतो. किंवा सहकारी साखर कारखान्यामध्ये काही टेंडर्स म्हणा किंवा ऊस गाळपाच्या बाबतीत म्हणा, काय असं एखाद्याला मान अपमानाची संधी कुठंतरी उपलब्ध होतीच असं, आणि त्याच्यातून माणूस दुरावला जातो. किंवा बोलण्यातून म्हणा किंवा एखाद्याला जवळ करणं, लांब करणं, हे असल्या सगळ्या गोष्टी राजकारणात चालत असून त्याच्यातून बागल गटाची जी जुनी लोक होती ते बरेचसे लोक विखुरले गेले. आणि ते त्याच्यातले जवळजवळ काही लोक नारायण पाटलाकडे गेले, काही लोक संजय मामाकडे गेले, काय काय म्हणजे जास्त पर्सेंटमध्ये संजय मामाकडे गेले बागलांचे लोक. आणि ते लोक ह्या निवडणुकीमध्ये जुळवण्यात वेळ तरी एकतर पाहिला त्यांना वेळ कमी होता. बरोबर. दुसरी गोष्ट यांचा मध्ये वर्ष दीड वर्ष संपर्क नव्हता. तिसरी गोष्ट बागल गटाची जी पूर्वी किंगमेकर समजले जायचे पण आता ते मार्गदर्शक आहेत, ते मार्गदर्शक सुद्धा अलिप्त होते काही दिवस या सर्व प्रक्रिया. ह्या सर्व प्रगत. विलासराव घुमरे म्हणलं की मार्गदर्शक, किंगमेकर म्हणून संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा परिचय आहे. बरोबर. ते राजकारणापासून 2, 2.5, 3 वर्ष अलिप्त होते. ह्या सगळ्या घडामोडीमध्ये कार्यकर्ते विखुरले गेले. ते परत त्यांची मोठ बांधणं अवघड गेलं. त्याची भाग असा झाला की हे सुरुवातीला हे उमेदवार असतील का नाही हे सुद्धा माहिती नव्हतं. मुळात आर्थिक अडचणींमध्ये साखर कारखाने होते, ह्यांच्यावर कारखान्यामुळं बागल परिवार सुद्धा मोठा कर्जाचा डोंगर आहे. आणि त्यामुळंच मकाई सहकारी साखर कारखान्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा, मकाई सहकारी साखर कारखान्यामध्ये बागलांचा एकही उमेदवार तिथं प्रतिनिधी नाही. त्याचं कारण ती आहे, त्यांचे जे स्वतःचे जे प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी साखर कारखान्यावर दावाला लावले, थोडक्यात जामीन दिलेले. आणि ते कर्ज जसंचे तसं असल्यामुळं त्यांना ते साखर कारखान्यामध्ये उभा राहता आलं नाही. हा सुद्धा बागल गटाचा तसा त्याग आहे. जसं लोक म्हणतात की ह्यांनी साखर कारखाने खाल्ले, म्हणजे डायरेक्ट मी तुम्हाला बोलतो, पण असंही काय प्रकार नसतो. एवढं काही सोपं नसतं. ते त्याला ऑडिट असतं, शासनाचं नियंत्रण सहकारी कारखाने वरती कर्ज असतं, संपूर्ण पद्धतीने त्याची प्रोसिजर असते. आता ते साखर कारखाने काय अडचणीत आले, काय प्रकार झाला तो मागण्याला आहे. परंतु त्यांचंही ते साखर कारखाना उभारण्यात, साखर कारखाना चालवण्यात त्यांचं योगदान आहे ना. अहो, त्यांनी त्यांचे स्वतःचे प्रॉपर्टी घाण ठेवलेत बँकेमध्ये, त्या साखर कारखाने चांगले चालावेत, राहावेत म्हणून. म्हणजे हा जरी परिस्थिती वेगळी असली तरी कार्यकर्ते दुखावलेले होते. कार्यकर्त्यांची मोठ आपण जी मागाशी जी म्हणलो ती ह्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांना बांधता आली नाही. परंतु ह्या पराभवानंतर परवा दिवशी प्रिन्स बागल, दिग्विजय बागल यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही स्वतः उपस्थित होते. तुम्ही खूप प्रश्न बी त्यांना विचारले वेगवेगळे. तर त्याच्यामध्ये सांगताना त्यांनी सांगितलं की माझा संपर्क कमी पडला, मला अचानक उमेदवारी मिळाली, नौका नवीन मी पोरगा, मला 40,000 म्हणजे नॉट ए जोक भरपूर मतं मिळाली, त्याच्यामुळे मी समाधानी, मी काय खाचलेलो नाही, मी परत त्याच उमेदीने कामाला लागणार आहे. 2029 ची तयारी आजपासून मी चालू केलेली आहे. त्यांनी एक वाक्य तर असं वापरलं, सकाळी सावडण्यापासून ते रात्री जागरण गोंधळापर्यंत मी फिरत राहणार आहे मला. बरोबर. म्हणजे जनसंपर्क वाढवण्यात मला दुसरं काही काम नाही. बरोबर. आणि ही एवढं सुद्धा आता जनतेच्या ह्याच्यासाठी आता ते एवढं बोलणं आणि एवढ्या पद्धतीने त्याची म्हणजे त्याचा आत्मविश्वास बरोबर किती मोठा आहे. आणि 40,000 मतांचा जे हे झालेला आहे ती शिदोरी घेऊन तो राजकारणात आता परत एकदा मोठ्या उमेदीने उतरलेला, आणि ज्याचा आत्मविश्वास दांडगा असतो तो माणूस यशस्वी होत असतो. असं एक
पत्रकार म्हणून मला वाटतं. आता आपण त्यांच्या ह्या सर्वच ह्या सगळ्या ह्या गोष्टींवर उहापोह केला, परंतु प्रामुख्यानं पाहिलं तर बागलगट म्हटलं की सुरुवातीला जसं आपण सांगितलं की त्यांच्याकडे सर्वच सत्ता होत्या. आपण मागील भागामध्ये पाहिलं की नारायणबा पाटील यांनी सहकारी कारखाने किंवा इतर त्यांच्याकडे शैक्षणिक संस्था किंवा कारखानदारी इतर काही नसताना सुद्धा त्यांनी कशा प्रकारे नियोजन केलं हे आपण मागील भागामध्ये पाहिलं. परंतु बागलगटाकडे ह्या सर्वच सहकारी संस्था किंवा इतर ह्या संस्था आहेत, त्या सरकारी सहकारी किंवा इतर संस्था असतील त्यामध्ये ह्यांचं बऱ्यापैकी वर्चस्व होतं आणि आहे सुद्धा, काही प्रमाणात आहे सुद्धा आता सध्या सुद्धा. तरी सुद्धा कुठेतरी त्यांच्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलने झाली, विविध पक्ष संघटना यांनी आंदोलनं केली. त्या आंदोलनाचा सुद्धा कुठेतरी यांना ते फटका बसलेला दिसून येतोय किंवा का त्या आंदोलनाचाच परिपाक म्हणून हे 4 ते 4.5 वर्ष बागल परिवार हा जनसंपर्काच्या बाहेर राहिला गेला. बरोबर आहे ना. आता कसं असतं, सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आले, ते मगाशी मी बोललो त्या पद्धतीने. आर्थिक अडचणीत आल्यामुळे त्यांना ऊसाचं गाळप केलेलं जी बिल होतं ते त्यांना देता आलं नाही. त्याचा रोष सगळ्या लोकांचा त्यांच्यावर आला ना. आणि शेवटी कसं असतं, एखाद्या माणसात जर पैसे आपल्याकडे जर असले तर आपण लोकांपासून तोंड लपवतो ना. तसाच प्रकार त्यांच्याविषयी झाला आणि मग त्यांना ती अज्ञातवासात जावं लागलं वर्ष 1.5 वर्ष. ज्यावेळेस पैसे आले आणि ज्यावेळेस त्यांनी लोकांना दिले त्यावेळेस कुठेतरी ते राजकारणातून हे झाले. यामध्ये एक प्रामुख्याने एक नाव घ्यायचं म्हटलं तर त्यांचे जुने सहकारी दिगामामांच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी रमेश अण्णा असतील, दशरथ अण्णा असतील, मस्कर तात्या असतील किंवा आता आपल्या इथले वामन दादा असतील, हे सर्वच कुठेतरी नाराज झालेले दिसून बऱ्याच वर्षांपासून दिसून येत होते आणि आले सुद्धा. त्याचप्रमाणे यामध्ये जर दुसरा विषय जर प्रामुख्याने पाहिला तर सर्वात जास्त जर रोष कोणी व्यक्त केला असेल म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बागलांवर जर कोणी रोष शेतकऱ्यांच्या बिलांसाठी किंवा इतर ह्याच्यासाठी कारखानदारीच्या माध्यमातून जर रोष कोणी व्यक्त केला असेल तो दशरथ अण्णा कांबळे यांनी प्रामुख्याने व्यक्त केलेला दिसून येतोय. म्हणजे काय याचा सुद्धा कुठला परिणाम झाला? कसं असतं, आता हे पूर्वी सर्व हे जे लोक आहेत ते सगळे दिगामामाचे कार्यकर्ते. बरोबर. त्यांच्या बरोबर त्यांनी राजकारण केलेलं आहे. परंतु राजकारण करत असताना कसं असतं वाघमारे साहेब, कुणीतरी कुठल्या तरी गोष्टीवरनं दुखावला जातो. आता हे दुखावण्याचे कारण मला माहिती असू शकत नाही. बरोबर. दशरथ कांबळे कशामुळे दुखावले, वामन बदे कशामुळे दुखावले, किंवा ते मस्कर तात्या कशामुळे दुखावले, अन्य अनेक उमेदवार त्याच्यामध्ये कसं असतं, म्हणजे आपल्याला काही कोणावर आरोप करायचे नाही. कोणाला सत्ता मिळालेली नसते, कोणाला आर्थिक लाभ मिळालेला नसतो, किंवा काय अन्य अनेक त्यांची स्वतःची काही कामं असतात ते नेतृत्वाकडून झाले नाहीत किंवा त्यांना एक सन्मानाची वागणूक जर मिळाली नाही तर साहजिकच कुठल्याही पक्षात कुठल्याही गटात हे असं घडतच असतंय. आणि तोच प्रकार बागल गटामध्ये झालेला असावा. कारण की मला एक, परंतु त्याच्या उपर सांगतो मी तुम्हाला, राजकारण करायचं म्हणल्यानंतर दुखावलेली माणसं हे परत जोडणं खूप महत्वाचं असतं. मग ती कसं स्वर्गीय दिगंबर बागलकडे होत. कार्यकर्ता त्याच्याकडून दुखावला गेला की ते बरोबर त्याला सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर विरोधकाला आपलंस कसं करायचं ही गमक दिगामामाकडे होती. यामध्ये पाहिलं तर ज्या प्रकारे आता आपण सांगितलं की त्यांच्याकडनं हे जे जुने जाणती लोक होती किंवा आता एक मला परत एक आठवलं, मतदानाच्या दिवशी, सॉरी मध्ये तुम्हाला मी ओळखलं त्याबद्दल माफ करा, आम्ही फिरत 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 जात असताना पोपळतला गेलो. रामभाऊ पवार म्हणून एक कार्यकर्ते दिगामामाचे जुने सहकारी, आता ते मला वाटतं गेले पंचवार्षिकला मकाई सहकारी साखर कारखाना, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला संचालक होते. त्यांच्याशी सहज चर्चा करत असताना ते म्हणले मी आता मामा गाठात आहे. मी बागल घाटाकडे कालपर्यंत होतो, परंतु मी इकडे गेलो. त्यांचे ना आमचे इतके चांगले संबंध आहेत त्यांनी सांगितलं मला. मी म्हणलो राव तुम्ही एवढं सगळं चांगलं आहे, तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो, सगळं मिळतं, तुम्ही असं कसं काय निर्णय घेतला? एक उदाहरण म्हणून सांगतो. तर त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की प्रचाराच्या दरम्यान मी जरी तसा निर्णय घेतलेला असला
त्यांच्या विरोधात. तरी प्रचाराच्या दरम्यान दिदी आल्या तिथं आमच्या गावात, मामी आलेल्या होते, दिग्विजय तरी एकदा दोनदा येऊन गेला म्हणून. परंतु मी नाराज काय म्हणून मला विचारलं सुद्धा नाराजी काढण्याचा प्रयत्न झालेला नाही, असं त्याच्यात तोंडीतून मला ऐकायला मिळालं. म्हणून मी तुम्हाला मध्ये थांबून एक म्हणजे राजकारणाच्या माणसांनी नाराजी सुद्धा दूर करणं आणि त्या विरोधकाला किंवा जो नाराज झालेला कार्यकर्ता आहे त्याला आपलंसं करून घेणं, हे सुद्धा विजयाचं खूप मोठं गणित असतं. माझा हा प्रश्नच मग त्याच्यावरच होतं, मला हे त्याच्यावरच बोलायचं होतं की जसं आपण सांगितलं की आता जो मुद्दा सांगितला तो प्रश्नच माझा त्याच्यावर होता, तेच उत्तर तुमच्याकडे येणार होतं. मला तो प्रश्नच असा होता की ज्यावेळेस स्वर्गीय दिगंबररावजी बागलमामा यांचं निधन झालं, ते निधन झाल्यानंतर राजकारणाची जी धुरा आहे ती रश्मीदेवी बागल आणि दिग्विजय बागल यांच्याकडे आली. या दोघांकडे आल्यानंतर राजकारणाचा अनुभव हा त्यांच्याकडे कमी असल्याचं सुद्धा आपल्याला, कारण हे जर दुरावत असतील तर राजकारणाचा अनुभव कमी असल्याचा आपल्याला त्यातून दिसून येतं. हा एक भाग झाला. परंतु दिदी साहेब म्हणजेच रश्मी दिदी ह्या ज्यावेळेस राजकारणामध्ये उतरल्या त्यावेळेस कुठेतरी राजकारणाचा अनुभव घेत घेत त्या आल्या. त्याचप्रमाणे दिग्विजय बागल हे सुद्धा राजकारणाचा अनुभव घेत म्हणजे आताची सध्याची वाटचाल त्यांची सुरू आहे. मग ह्या सर्वच गोष्टींचा कुठेतरी मागील जो अनुभव कमी होता तो आता कुठेतरी भरून निघत असल्याचं दिसून येते का? हो, कसं असतं जसं जसं माणसाला आता जसं तुम्ही सांगितलं की बाबा त्यांची नाराजी काढण्यात ते यशस्वी झाले, आणखी सुद्धा त्यात कुठेपर्यंत कमतरता. कसं असतं बरं का वाघमारे साहेब, शेवटी माणूस हा अनुभवाने शहाणा होतो. सुरुवातीचं वय, सुरुवातीचा अनुभव आणि त्याच्यानंतर आपला त्या क्षेत्रात मिळालेला अनुभव, हे दोन माणूस बनतो. आता माझ्या माहितीप्रमाणे रश्मी दिदी गेले 10 ते 12 वर्ष 15 वर्ष झालं त्या राजकारणात आहे. त्यांनी साखर कारखान्याचा त्यांना अनुभव मिळाला. आता तर ते भाजपच्या प्रांतिक उपाध्यक्ष आहेत. बरोबर, महिला एवढं मोठं पद त्यांना मिळालंय. त्याच्यामुळे आता त्यांना प्रचंड अनुभव आलेला आहे. लोकांना कसं सांभाळायचं, कार्यकर्ते कसे सांभाळायचे, त्यांना अनुभव आहे. आणि हे अनुभवातून माणूस शिकतो. सुरुवातीला वय कमी असतं, माणसाच्या लक्षात येत नाही, अनुभव नसतो, त्याच्यामुळे तो प्रकार कोणाकडनं मिळतो. आता आपल्या क्षेत्रातलं बघा ना, अनुभवी पत्रकार आणि नवीन पत्रकार खूप फरक असतो. तसाच प्रकार आहे राजकारणात सुद्धा. ते आता अनुभवाने ते हुशार झालेत. आता दिग्विजय बागलचं 5 वर्षापूर्वीचं भाषण, दिदीचं 5 वर्षापूर्वीचं भाषण आणि दोघांचं आत्ताचं 5 वर्ष आत्ताचं भाषण, जरा अभ्यासपूर्ण भाषण आहे. हेच आणखी 4-5 वर्षांनी आणखी प्रगल्भ होणार. म्हणजे हा अनुभवाचा भाग आहे. हा म्हणजे येणाऱ्या जे काय संधी असतील किंवा त्या संधी यांना कुठेतरी आता प्रगतीपथावर घेऊन जाणारे दिसून येते. नक्कीच. शेवटी जाता जाता मी तुम्हाला असं सांगेल की बागलगट या निवडणुकीत उभा राहील की नाही अशी परिस्थिती होती. बरोबर. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी दिग्विजयला प्रेझेंट केलं, शिवसेनेचं तिकीट मिळालं. मिळाल्यानंतर बागलगट जो पिछाटीवर गेलेला होता, बागलगट नामशेष होण्याच्या मार्गावर होता, तो गट ह्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेसमोर आला, तालुक्याच्या समोर आला. त्या पद्धतीने बागलगटाचं प्रेझेंटेशन झालं. शिवसेनेला एक नवीन चांगला चेहरा मिळाला. शिवसेनेचं मताधिक्य वाढलं. डिपॉझिट जप्त झालं नाही, ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. नवीन उमेदवार आहे आणि पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने हे मागचं सगळं काउंट केलं जातं. दिग्विजय बागल 2024च्या निवडणुकीत किती मतं मिळालेली होती? 3 नंबरचा उमेदवार होता, 40,000 मतं मिळाली. हे सगळं कॅल्क्युलेशन होतं आणि पुढची रणनीती आखली जाते. सगळ्यात महत्वाचं हे लोकात आले, चर्चा झाली, त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे गेले आणि आता पुढे आणखी त्यांना सोपं झालं. एक शेवटचा प्रश्न, आता सध्या बागलगट हा आणखी सुद्धा लोकांची नाराजी काढण्यात यशस्वी झालाय का नाही? आता ज्या वेळेस ते सहकारी साखर कारखाने चालू करतील, आता एक भाग तर असा होता की मकाईचे पैसे राहिलेले होते, दिलं ते त्यांनी दिले, परंतु वाहतुकीचे काही पैसे राहिलेले तर असं माझे ऐकी होते की असे पैसे दिले आणि लोकांसमोर जर तुम्ही जर चर्चेत राहिला, लोकात जर मिसळला, लोकांचा विश्वास जर संपादन केला, साखर कारखाने दोन्ही, आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर तर प्रशासक आहे,
दुसरा सहकारी साखर कारखाना मकाई 12.5 शिटाणाचा कारखाना आहे, तो लहान आहे, तो ते मोठा करणार आहेत, आता त्याचे एक्सपान्शन करणार आहेत आणि एक्सपान्शन झाल्यानंतर तो साखर कारखाना स्पीडमध्ये चालेल असा त्यांचा आशावाद आहे. त्याच्यानंतर आता जे निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेची, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आली, पंचायत समिती आली, नगरपालिका आली, ग्रामपंचायती आल्या, ह्याच्यामध्ये ते लोकात किती विश्वास निर्माण करतात, त्यांच्या नेतृत्वाची हित कसं आहे. तर नक्कीच मित्रांनो, आजच्या ह्या तिसऱ्या भागामध्ये आपण ज्येष्ठ पत्रकार नाशिर कबीर यांच्याकडनं जे सध्याचे शिवसेनेचे उमेदवार होते आणि बागल गटाचे जे काय युवा नेतृत्व दिग्विजय बागल हे होते, यांचे या विधानसभेमध्ये उमेदवारी होती. या उमेदवारीमध्ये त्यांनी 40,000चं मताधिक्य घेतलं आणि 40,000चं मताधिक्य घेऊन ते 3 नंबरला राहिले. 1 नंबरला नूतन आमदार नारायणआबा पाटील, त्याचप्रमाणे 2 नंबरला जे तत्कालीन आमदार संजय मामा शिंदे आणि 3 नंबरला दिग्विजय बागल हे होते. त्यांच्याकडे येणाऱ्या पुढील बागल गटाच्या राजकीय दृष्टिकोनातून एक युवा नेतृत्व म्हणून पाहिलं जातं आणि त्यांच्याकडून तशा प्रकारच्या अपेक्षाही व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे येणारा काळ हा बागल गटासाठी कशा प्रकारचा आशादायी ठरेल हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. आणि विशेष म्हणजे हे युवा नेतृत्व किंवा बागल गटावर जे काही थोडीफार लोकांची नाराजी असेल, जुना गट आहे आणि जुना गट म्हटलं की जुनी जाणती माणसं आणि अनुभवी माणसं यांची मोठ कशा प्रकारे बागल गटाकडून बांधली जाते आणि येणाऱ्या ह्या सर्वच ज्या काही निवडणुका असतील याला ते कशा प्रकारे सामोरे जातात हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. तर पुढील भागामध्ये आपण अशाच एका महत्वाच्या विषयावर, म्हणजेच ह्या विधानसभेमध्ये जो प्रमुख चेहरा आणि सर्वात जास्त चर्चेला राहिलेला चेहरा करमाळा विधानसभेतून प्राध्यापक रामदास झोळसर यांनी गेल्या वर्षभरापासून करमाळा तालुक्यातील जनतेशी चांगल्या प्रकारे संपर्क ठेवला. ते पाणी वाटपाच्या माध्यमातून किंवा इतर शैक्षणिक संस्था उभा करण्यासाठी देवळाली येथे घेतलेली जागा असेल किंवा इतर सामाजिक कार्यातून त्यांनी चांगल्या प्रकारे संपर्क ठेवला. तर त्यांचे ह्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारचं त्यांना यश मिळालं, आपण अपयश म्हणणार नाही, परंतु निदान त्यांना यश कशा प्रकारचं मिळालं आणि खरंच त्यांना या पुढील कोणत्याही निवडणुकीमध्ये किंवा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना कशा प्रकारचं भवितव्य असेल हे आपण ज्येष्ठ पत्रकार नाशिर कबीर आणि संघर्ष न्यूज सोलापूरचे आपले मार्गदर्शक यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी सर्वांना पुढील भागासाठी आमंत्रण देतोय. धन्यवाद. नमस्ते.